तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये परिमिती हा जो घटक असतो तर त्यावर काही सराव प्रश्न सोडवू. NMMS स्कॉलरशिप आणि इतर प्रकारच्या स्पर्धा परीक्षा याच्यासाठी गणित हा एक कॉमन विषय असतो. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात आणि त्या विषयावर वेगवेगळ्या घटकांवर आधारित विविध पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. तर त्या प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची याचा सराव व्हावा म्हणून या व्हिडिओमध्ये आपण काही सराव प्रश्न सोडवू. तर या विषयामधला आजचा आपला घटक आहे परिमिती. तर या परिमिती घटकावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 3:4:5 आहे. त्रिकोणाची परिमिती 24 सेमी असल्यास त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? आता इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले असणार आहेत. आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू आणि नंतर मग तो पर्याय जिथे असेल तो पर्याय आपण निवडू शकतो. आता इथे आपल्याला असं दिले या प्रश्नामध्ये की त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 3:4:5 आहे. याचा अर्थ हे त्या बाजूंचं प्रमाण दिले. याचा अर्थ त्या त्रिकोणाच्या बाजू 3, 4, 5 आहेत असा होत नाही. तर त्या या प्रमाणामध्ये आता ती एक समान पट आपल्याला घ्यावी लागेल. त्या समान पटीनं या तिन्ही संख्यांना म्हणजे 3, 4 आणि 5 ला गुणल्यानंतर आपल्याला त्या त्रिकोणाच्या बाजू मिळतील. त्या त्रिकोणाच्या बाजूचं गुणोत्तर 3:4:5 असेल आणि x ही समान पट असेल तर त्या बाजू होतील 3x ही पहिली बाजू, 4x दुसरी बाजू आणि 5x ही तिसरी बाजू. या झाल्या त्या त्रिकोणाच्या 3 बाजू. आता ह्या त्रिकोणाची परिमिती दिली 24. याचा अर्थ असा होतो की या 3 बाजूंची जर बेरीज केली 3x अधिक 4x अधिक 5x तर ती म्हणजे त्या त्रिकोणाची परिमिती आणि ती परिमिती दिलेली 24. आता हे समीकरण सोडवलं की आपल्याला x ची किंमत मिळेल. 4 आणि 3 7 आणि 5 12x बरोबर 24 मिळेल. x ची किंमत काढायला 12 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील 24/12. 12 न भाग घालून तर 2 चा भाग देणे म्हणजे x ची किंमत आपल्याला 2 मिळाली. तर ही समान पट 2 मिळालेली आहे. आपल्याला ह्या 3 बाजूंचे जे गुणोत्तर दिले त्यातली सर्वात शेवटची सर्वात मोठं प्रमाण आहे 5. त्यामुळे ती बाजू सर्वात मोठी असणार आहे म्हणजे 5x. मग 5x म्हणजे 5 गुणिले x आणि x ची किंमत 2 काढलेली आहे ती इथे ठेवूया. 5 गुणिले 10 सेमी ही झाली त्या त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू. तर हा पर्याय जिथे दिलेला असेल तो पर्याय म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न या आकृतीवर आधारित आहे. प्रश्न आपल्याला असा दिलाय की अर्धवर्तुळाकृती बाग दाखवली आहे या आकृतीमध्ये. बागेची त्रिज्या 7 मीटर आहे. एक व्यक्ती A बिंदूपासून B बिंदूपर्यंत सरळ मार्गाने जाण्याऐवजी अर्धवर्तुळाकृती मार्गाने चालत गेली तर ती व्यक्ती किती अंतर चालेल? 2 पर्याय निवडायचे. इथं पहिला पर्याय आपल्याला दिलाय 1.8 मीटर, दुसरा पर्याय 800 सेंटीमीटर, तिसरा पर्याय 8 मीटर, चौथा पर्याय 80 मीटर. आता इथे कधी कधी प्रश्न न सोडवता सुद्धा काही प्रश्नांची उत्तर आपण मिळवू शकतो, जसं की या प्रश्नात आहे. म्हणजे इथं हिंट आपल्याला प्रश्नातच दिली की या 4 पर्यायापैकी 2 पर्याय हे आपलं उत्तर आहे. म्हणजे या 4 पर्यायापैकी 2 पर्याय असे आहेत ज्याचा अर्थ एकच होतो. मग आता तसा विचार केला तर 8 मीटर आणि 800 सेंटीमीटर हे दोन्ही एकसारखे आहेत. कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणजे 8 मीटर याचा अर्थ 800 सेंटीमीटर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि 2 असलं पाहिजे. कारण ह्या दोन्ही एकच संख्या आहे. 800 सेंटीमीटर म्हणजेच 8 मीटर. त्यामुळे प्रश्न न सोडवता सुद्धा अशा काही काही हिंट त्या प्रश्नात दिलेले असतात. तर आपण त्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. पण आपण त्या प्रश्नाचा विचार करूया. त्या प्रश्नात असा जर एखादा प्रश्न आपल्याला विचारला असेल तर त्याचं उत्तर कसं मिळवायचं ते पाहू. तर ही अर्धवर्तुळाकृती बाग दिलेली आहे. बागेची त्रिज्या 7 मीटर आहे. मग आता इथं A आणि B बिंदू पर्यंत घेऊया. हा बिंदू A आहे आणि हा B आहे. तर इथं ती व्यक्ती A पासून B पर्यंत जाऊ शकते. पण तसे न जाता ती अर्धवर्तुळाकृती मार्गाने गेली. आता या अर्धवर्तुळाची त्रिज्या दिली. मग हा समजा O बिंदू घेतला. OA ही त्रिज्या जी 7 मीटर आपल्याला दिलेली आहे आणि ती व्यक्ती या अर्धवर्तुळाकृती मार्गाने चालत गेली. मग अर्धवर्तुळाकृती मार्ग याचाच अर्थ त्या वर्तुळाची अर्ध परिमिती आपल्याला काढावी लागेल. मग परिमितीचे सूत्र आहे 2 पाय आहे आणि आपण अर्ध परिमिती काढतो त्यामुळे अर्धीच परिमिती असणार आहे. त्यामुळे त्याची निमपट करायची. इथे 2 ला 2 निघून जाईल.
पाय आर या सूत्राने आपल्याला ह्या वर्तुळाची अर्ध परिमिती मिळेल. मग आता पायची किंमत इथे ठेवूया आपण 22/7 गुणिले आर ही वर्तुळाची त्रिज्या 7 दिलेली आहे ती इथे ठेवूया. मग इथे 7 ला 7 जर निघून गेले तर उत्तर 22 येईल. याचा अर्थ ती व्यक्ती या अर्धवर्तुळाकृती मार्गावर चालत गेली तर 22 मीटर इतकं अंतर चालेल. आणि प्रश्न आपल्याला विचारलाय की ती व्यक्ती सरळ मार्गाने न जाता या अर्धवर्तुळाकृती मार्गाने गेली तर किती अंतर जास्त चालत गेली. तर ती एकूण अंतर 22 मीटर चाललेलं आहे. आणि समजा ते 22 मीटर अंतर न जाता ती एका सरळ रेषेत गेली असती तर ए पासून बी पर्यंत म्हणजे हा त्या वर्तुळाचा व्यास आहे. त्या वर्तुळाची त्रिज्या 7 असेल तर व्यास असणार आहे 14. म्हणजे अर्धवर्तुळाकृती मार्गाने न जाता सरळ रेषेत चालत गेली असती तर 14 मीटर अंतर चालावं लागलं असतं. मग जास्त अंतर किती चालली ती, म्हणजे 14च्या ऐवजी तिला 22 मीटर अंतर चालावं लागलं. मग किती जास्त अंतर ती व्यक्ती चालली हे काढायला या 22 मधून 14 वजा करायचे. 22 वजा 14 उत्तर येईल 8 मीटर. आणि हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिला आहे. आणि 8 मीटर म्हणजेच 800 सेंटीमीटर. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा याचं उत्तर, कारण या प्रश्नात आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे. तर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 3. हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा या आकृतीवर आधारित प्रश्न आहे. चौरसात एक वर्तुळ अंतर्लिखित केले आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ 314 चौरस सेमी असल्यास चौरसाची परिमिती किती. हे जे वर्तुळ दिले त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पाय आर वर्ग. मग त्या पाय आर वर्ग या सूत्रावर आपण त्या वर्तुळाची त्रिज्या काढू शकतो. मग इथं पाय आर वर्ग म्हणजे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जे 314 दिले. आता पायची किंमत इथं 3.14 आपण घेऊया गुणिले आर चा वर्ग बरोबर 314. मग आर वर्गाची किंमत काढायला 314 उजव्या बाजूला आहे तसंच घेऊया आणि हे जे 3.14 आहे ते उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील म्हणजे 3.14 होईल. छेदामध्ये 3.14. आता 3.14 ने 314 ला जर भाग केला तर 100चा भाग जाईल म्हणजे आर वर्ग बरोबर 100 मिळेल. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर आर वर्गचं वर्गमूळ आर आणि 100चं वर्गमूळ 10. याचा अर्थ त्या वर्तुळाची त्रिज्या 10 झाली. तर चौरसाची परिमिती काढायची असेल तर चौरसाची बाजू आपल्याला काढता आली पाहिजे. म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या 10 मिळाली तर या त्रिज्येवरून या वर्तुळाचा व्यास आपण काढू शकतो. कारण या वर्तुळाचा व्यास म्हणजेच या चौरसाची बाजू आहे. कारण प्रश्नात आपल्याला असे दिले की एक वर्तुळ चौरसात अंतर्लिखित झाले म्हणजे ह्या वर्तुळाचा जो व्यास आहे तो व्यास म्हणजे त्या चौरसाची बाजू आहे. मग वर्तुळाची त्रिज्या आपण 10 काढली त्याच्यावरून व्यास त्याच्या दुप्पट म्हणजे 20 मिळेल. वर्तुळाचा व्यास जर 20 असेल तर या चौरसाची बाजू सुद्धा 20 असणार आहे. मग चौरसाची परिमिती किती असा प्रश्न विचारला आहे. त्याच्यासाठी चौरसाच्या परिमितीचे सूत्र आपण इथे वापरू शकतो. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले चौरसाची बाजू 20 काढली आपण ती किंमत इथे ठेवली तर 20 गुणिले 4 तर 80 मिळेल. तर 80 सेमी ही त्या चौरसाची परिमिती असणार. आता हा पर्याय जिथे आपल्याला दिलेला असेल तो पर्याय म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे तर 4.4 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे होते. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले असतील. आपण त्या ट्रॅक्टरच्या व्यासावरून त्याची त्रिज्या आपल्याला काढता येईल. ट्रॅक्टरचं व्यास जर 1.4 असेल तर त्रिज्या आर त्याच्या निमपट म्हणजे 0.7 असणार. मग याच्यावरून त्या चाकाचा परिघ आपल्याला काढता येईल. कारण ते चाक असणारे वर्तुळाकार आणि वर्तुळाकार चाकाचा परिघ म्हणजेच एक फेरी पूर्ण केल्यानंतर तेवढं अंतर कापलं जाणार आहे. परिघाचे सूत्र 2 पाय आर ते इथे ठेवूया. 2 गुणिले पायची किंमत इथं 22/7 घेऊ गुणिले त्रिज्या 0.7 आहे त्या चाकाची. 7 न 0.7 ला जर भाग झाला तर 0.1 चा भाग जाईल. 22 गुणिले 2 म्हणजे 44 गुणिले 0.1 उत्तर येईल 4.4. याचा अर्थ ज्या वेळेला ते ट्रॅक्टरचं चाक एक फेरी पूर्ण करतं त्यावेळेला 4.4 मीटर इतकं अंतर पार झालेलं आहे. असं एकूण अंतर किती पार करायचं तर 4.4 किलोमीटर. पण आपण परिघ जो काढला तो मीटर मध्ये काढला त्यामुळे किलोमीटरचं रूपांतर आपण मीटर मध्ये करूया. म्हणजे 4.4 किलोमीटर म्हणजेच 4400 मीटर. आता एवढं अंतर पार करायला
किती फेरे लागतील हे काढण्यासाठी या अंतराला परिघ म्हणजेच एका फेरीच्या अंतरानं म्हणजे एक चाक ज्यावेळेला एक फेरी पूर्ण करतं त्यावेळेला जेवढं अंतर पार केलं जातं त्यानं भागायचं म्हणजे 4.4 ने याला थोडक्यात आपल्याला भागायचं आहे. मग 4400 अंशात आहे तर छेदातले हे दशांश चिन्ह आपल्याला काढायचं असेल तर इथं 44 होईल आणि त्याच्याबद्दल इथं अंशात एक शून्य वाढवावं लागेल कारण दशांश चिन्ह आपण एक घर पुढे घेतो आणि आता तर 44 न 44,000ला भाग घालवला तर 44 एक्के 44 आणि अंशात भाग लागेल 1000चा त्यामुळं त्या ट्रॅक्टरच्या चाकाचे 1000 फेरे पूर्ण होते. तर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आता हा पर्याय जिथं आपल्याला दिलेला असेल तो पर्याय म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आकृतीत एबीसीडी हा आयत दिला आहे त्याची लांबी 12 सेमी व रुंदी 5 सेमी आहे. तो कर्णाच्या बाजूवरून कापल्यानंतर तयार होणाऱ्या दोन त्रिकोणांची परिमिती दिली. आता याला नावं पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. ए बी सी डी हा आयत आहे हे असं आपल्याला दिले. मग हा आयत असेल तर याच्या समोरच्या बाजू एकरूप असणार आहे. याची लांबी 12 सेमी दिली, रुंदी 5 सेमी दिली आणि दोन त्रिकोण जे तयार होतात त्याची परिमिती विचारली. आता ह्याच्यामध्ये हा आयत असल्यामुळं आयताची परिमिती तर असणारच आहे. फक्त मधला जो कर्ण आहे त्याची लांबी तिथं आपल्याला मिळवावी लागेल कारण हे दोन काटकोन त्रिकोण तयार होतात. त्या दोन्ही त्रिकोणाची वेगवेगळी परिमिती काढून पुन्हा बेरीज करण्यापेक्षा आपण या आयताची परिमिती काढू आणि त्याच्यामध्ये हा जो कर्ण आहे त्याची लांबी मिळवू. मग आयताची जी परिमिती आहे त्याचं सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 कंसात लांबी आहे 12 अधिक रुंदी 5 म्हणजे 2 गुणिले 12 अधिक 5 म्हणजे 17 17 गुणिले 2 34 ही या आयताची परिमिती मिळाली म्हणजे आयताच्या ज्या चार बाजू आहेत ए बी बी सी सी डी आणि ए डी या चारही बाजूंची बेरीज 34 मिळाली. आता हे दोन काटकोन त्रिकोण वेगवेगळे करायचे म्हणजे हा मधला जो कर्ण आहे एसी तो दोन वेळा आपल्याला त्याची लांबी या 34 मध्ये मिळवावी लागेल म्हणजे मग एकूण हे जे दोन काटकोन त्रिकोण तयार होतात त्यांची परिमिती आपल्याला मिळेल. मग हा काटकोन त्रिकोण आहे कारण एबीसीडी हा आहे दिला याचा अर्थ याचा प्रत्येक कोण काटकोन असणार आहे म्हणजे हा कोण बी सुद्धा काटकोन असेल. मग काटकोन त्रिकोणात जर दोन बाजू 5 आणि 12 असतील तर त्याचा कर्ण 13 असतो. मग एसीची लांबी 13 असेल मग ही लांबी दोन वेळा मिळवायची कारण दोन वेगवेगळे काटकोन त्रिकोण त्याच्यात म्हणजे 34 अधिक 13 अधिक 13 या सर्वांची बेरीज म्हणजे त्या दोन काटकोन त्रिकोणांची परिमिती. मग 34 अधिक 13 अधिक 13 उत्तर येईल 60. याचा अर्थ इथे हे जे दोन काटकोन त्रिकोण तयार होतात त्यांची परिमिती 60 सेमी असणार. त्यामुळे 60 सेमी ही आपल्या या प्रश्नाची